नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये आपण पुढे पाहत आहोत की कला ही सोहमला बोलवण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेली असते, जेणेकरून त्याला काही माझी हेल्प हवी आहे का, किंवा ते कॉस्ट्यूम वगैरे नीट व्यवस्थित करायचे आहेत का, आणि सोहमला खालच्या पुढच्या होणाऱ्या विधीसाठी बोलवण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेली असते. रूममध्ये आल्यानंतर ती अगदी प्रसन्न चेहऱ्याने, प्रफुल्लित चेहऱ्याने, अगदी हसत खेळत, अगदी प्रेमाने सोहमला म्हणते की सोहम, जेव्हा मी या घरामध्ये माझं लग्न होऊन आले होते ना, तेव्हा मला घरातील कोणाकडून नाही, फक्त तुझ्याकडून साथ मिळाली होती. तेव्हा तू मला ताई म्हणायचास, परंतु जसं जसं दिवस पुढे गेले तसं तसं तू मला वहिनी म्हणायला लागलात, आणि यामुळेच खरंच मला या शब्दामुळे खूप आधार वाटायचा. अरे, आपल्यामध्ये बॉन्डिंग त्यामुळेच खूप अगदी छान आणि घट्ट होऊन गेलं. त्याबद्दल खरंच तुझे खूप खूप आभार. यानंतर ती मोठ्या मनाने त्याला समजावून सांगते की सोहम, अरे, आज तुझं लग्न होणार आहे, तर याबरोबर तुला जबाबदाऱ्या देखील सांभाळायच्या आहेत. एक चांगला बेस्ट हजबंड तू आजपासून होणार आहेत. नवरी मुलीच्या ज्या काही अपेक्षा आहेत, ज्या काही नवीन घरात येणार म्हटल्यानंतर तिला समजून तुला घ्यावं लागेल, असं ती मोठ्या मनाने त्याला सांगत असते. बोलणं झाल्यानंतर ती सोहम रूममधून निघून जातो. कला रूम आवरायला घेते, टॉवेल साईडला ठेवलेला काढते, तर तिला काजलने लिहिलेली चिठ्ठी दिसते. ती चिठ्ठी उघडते. उघडल्यानंतर एवढं सिरियसली ती वाचत नाही, पण जेव्हा ती वाचायला सुरुवात करते की सोहम, प्रिय सोहम, मी काजल, माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे. मी खूप वेळा तुला सांगण्याचा प्रयत्न केला की तू जितकं प्रेम माझ्यावरती करतोस त्याहीपेक्षा जास्त माझं तुझ्यावरती प्रेम आहे. आय एम सॉरी सोहम, आय लव्ह यू व्हेरी मच, असं तिने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. आणि पुढे ती म्हणते की आता खूप उशीर होत आहे, हे देखील मला माहिती आहे, पण आज अनामिका आणि तुझं लग्न होणार आहे हे मी पाहू शकत नाही, तरी देखील तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी, लग्नासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. आणि खाली तिने लिहिलेलं असतं की तुझीच काजल. हे म्हटल्यानंतर तर तिला खूप वाईट वाटलेलं असतं. कला ती चिठ्ठी तिच्याजवळ ती ठेवते आणि पटकन जिन्यावरून खाली येत असते. सोहम देखील खाली आलेला असतो. काजलला वाटतं की ती चिठ्ठी सोहमने पाहिली आणि येऊन मला तो मिठी मारेल, या आशेने ती उभं राहिलेली असते आणि सोहमकडे पाहत असते. सोहम मात्र अज्ञान असतो, त्याने ती चिठ्ठी वाचलेलीच नसते. काजलला वाटतं चिठ्ठी वाचल्यामुळे काहीतरी इफेक्ट त्याला होईल, काहीतरी बोलेल, तो मला मिठीमध्ये घेईल आणि म्हणेल की माझंही तुझ्यावरती प्रेम आहे, किंवा लग्न वगैरे मोडेल, असं तिला वाटत असतं. परंतु तिची निराशा झालेली असते. ती चिठ्ठी सोहमऐवजी कलाच्या हाती पडलेली असते. इथे देखील तिची निराशा झालेली असते, तरी देखील ती सगळं काही सहन करत असते. वरून आपण पाहत आहोत की कला ही जिन्यावरून आलेली असते आणि येऊन पटकन ती काजलला म्हणते की काजल गुंड्या, माझ्या रूममध्ये पटकन ये, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, असं ती येऊन काजलच्या कानामध्ये म्हणते. तेव्हा संगीता आणि दिनकरराव साईडला बसलेले असतात. त्यांच्याकडे काजल बघते. ह्या दोघींचं नक्की काय चाललं आहे असं त्यांना वाटू नये म्हणून ती म्हणते की मी आलेच. संगीता आणि दिनकररावांना सांगून काजल ही कलाबरोबर जात असते. कला अगदी तावातावाने तिला रूममध्ये ओढून घेऊन आणते आणि रूममध्ये आणल्यानंतर तिला रूममध्ये आणते आणि दार पूर्णपणे बंद करते, जेणेकरून आवाज बाहेर जाणार नाही. कला ही खूप स्मार्टली तिला हँडल करते आणि तिला म्हणते की काजलला, तुझं हे काय चाललं आहे, तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? काजल म्हणते, मी नाही लपवत, काय झालं? कला म्हणते, माझ्याशी तू खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको, हे काय आहे? डायरेक्टली कला मोठ्या मनाने ती चिठ्ठी काढून डायरेक्टली दाखवते. आडेवेडे न घेता डायरेक्टली तिला विचारते की हे काय आहे, हे काय आहे, याचा अर्थ काय आहे काजल?